बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आपण आलेले आहोत। या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकशाहीचा जन्म झाला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार आणि या लोकशाहीचं अस्तित्व या भारत देशामध्ये अखंडित राहावं आणि बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावर त्यांच्या पाऊलवाटेत चालण्याचा प्रयत्न आपण आपल्या जीवनक्रमामध्ये करावा ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निश्चितपणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनक्रमामध्ये 20 सूत्रे समाजाला दिली। खूप शिक्षण करा, संघर्ष करा आणि संघटित व्हा। या 3 सूत्रेचं जर एकत्रीकरण केलं तर मला असं वाटत नाही की सर्व धर्मामध्ये चांगलं वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने हा मंत्र अतिशय चांगला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम घटनेच्या माध्यमातून निश्चितपणाने केलेलं आहे। परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये या घटनेचा आधार राखण्याचं काम आपण करतो की नाही असं देखील मला या ठिकाणी नमूद करायचं संविधानाचं वाचन एका ठिकाणी आपल्या जीवनक्रमामध्ये करायला पाहिजे। वाचनाच्या माध्यमातून जीवनक्रमाची वाटचाल करायला पाहिजे असं मला निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या या अभिवादन समाजाच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये त्यांच्याविषयी असणारा जो भाव आहे तो खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाच्या या जयंतीच्या दिवसाच्या निमित्तानं प्रगट होतोय। मी मनापासून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, शहराच्या वतीनं आणि आदरणीय अजितदादांच्या वतीनं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून अभिवादन करतो आणि त्यांनी शिकवून दिलेल्या पाऊलवाटेवरती चालण्याचा प्रयत्न करतो एवढंच या निमित्ताने मी सांगतो। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद। जय भीम।